नांदेड जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार संघटना नांदेड आयोजित रास्तभाव धान्य दुकानदारांचा जिल्हा मेळावा आणि जिल्ह्यातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार समारंभ या कार्यक्रमात खासदार अशोकराव चव्हाण यांनी रास्तभाव धान्य दुकानदारांचे कौतुक केले। रास्तभाव धान्य दुकानदारांच्या मागण्या रास्त आहेत त्या सुटल्या पाहिजेत। यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक एडके यांचे कौतुक खासदार अशोक चव्हाण यांनी केले। तिकडे अशोक एडके तर इकडे अशोक चव्हाण आहेत। आम्ही मिसळून सर्व प्रश्न मार्गी लावू। रास्तभाव धान्य दुकानदार हे अन्नदाते आहेत। गोरगरिबांना सर्व शासनाचे शिधा आपल्या मार्फत भेटत असते। असेच चांगले काम आपल्या हातातून होत राहील असे खासदार अशोक चव्हाण म्हणाले। स्वस्त धान्य दुकानदारांचा हा आज मेळावा होता। त्यांच्या मागण्या आहेत, त्यांना धान्य वेळेवर मिळालं पाहिजे, त्यांचं कमिशन जे मिळतं आहे तर वाढ झाली पाहिजे, शासनाकडून काही त्यांच्या अपेक्षा आहेत। मी त्यांना सांगितलं की पहिल्यांदा DSOच्या स्तरावर एक बैठक घेऊ, त्यांच्या मागण्यासंदर्भात इथे थोडी माहिती घेऊ आणि मग राज्य शासनाच्या स्तरावर ज्या ज्या गोष्टी धोरणात्मक स्वरूपाच्या असतील तो आपण मी स्वतः त्याचा पाठपुरावा करेन। ही मंडळी मेहनती आहेत, गरीब माणसाला न्याय देण्याचं काम आणि गरीब माणसापर्यंत शिधा पोचवण्याचं काम, सणासुदीला मदत करायचं काम हे सगळं नेटवर्क शासनाचं आहे आणि काम चांगलं करतील अशी अपेक्षा करतो आणि त्यांच्या माध्यमातून सामान्य माणसाला मदत व्हावी अशी अपेक्षा। नांदेड जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधींचा सत्कार आयोजित केला होता आणि या सत्कारासोबतच नांदेड जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला। नांदेड जिल्ह्यातील जे काही प्रश्न आहेत प्रशासनाकडे असतील, राज्य सरकारकडे असतील, त्या प्रश्नाचे वाचा फोडण्यासाठी आणि लोकप्रतिनिधीला येणाऱ्या विधानसभेचं बजेट असेल, लोकसभेचं असेल, त्या बाबतीमध्ये राज्यातल्या 55,000 रेशन दुकानदारांचा गेल्या 2017 नंतर राज्य सरकारनं कुठल्याच प्रकारच्या कमिशनमध्ये वाढ केलेली नाही। पण शासनानं 3 वर्षामध्ये दर 3 वर्षाला महागाई निर्देशांकानुसार कमिशनमध्ये वाढ करणे हे शासनाकडून पाळत असताना सुद्धा शासनानं 2017 नंतर आत्ता पण आम्हाला कमिशन वाढ केली नाही, ही एक प्रमुख मागणी होती आमची। त्यानंतर इतरत्र रेशन दुकानदारांच्या चुकीच्या म्हणजे माननीय DSO प्रशासनामधील काही चुकीच्या कारवाया आमच्या रेशन जिल्ह्यामध्ये 10 दुकानदारावर झालेल्या आहेत आणि हे आमच्यावर अन्यायकारक आहे। त्या बाबतीत माननीय आमचे खासदार लोकनेते अशोकराव चव्हाण साहेब यांच्याकडे आम्ही मागणी मांडलेली आहे। करोना काळामध्ये 2020-21-22मध्ये आम्ही जे जास्तीचं ट्रान्झॅक्शन केलेलं आहे 2,70,84,105 रुपये शासनाकडे आमची पेंडिंग आहे। तर ती थकबाकी आजपर्यंत DSO कलेक्टर नांदेड तर प्रधान सचिव महाराष्ट्र यांना पाठवले, त्यांनीसुद्धा वर गव्हर्नमेंटला सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवले, पण आजपर्यंत ते आधार झालेले नाही आणि RC आणि गेल्या 3 वर्षापासून डाटा एंट्रीच्या बाबतीत नांदेड तहसील हे असल्यामुळं उदासीन असल्यामुळं रेशन दुकानदार हा अडचणीत येत आहे लोकांच्या सेवाखान्यामध्ये आणि त्यांचे प्रश्न सोडत नाही लोकांचे। त्यामुळं आमचं आणि मे 2021 पासून उद्धव साहेबांना जे काही पैसे भरलेले आम्ही वितरण केलं आहे त्याचं कमिशनसुद्धा आम्हाला भेटलं नाही। त्या बाबतीतसुद्धा आम्ही माननीय अशोक चव्हाण साहेबांना हा विषय आम्ही त्यांच्या समोर मांडलेला आहे।